श्री संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ झालेली आहे। विदर्भाची पंढरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी शेगाववरून पंढरपूरकडे आता मार्गस्थ झालेली आहे। या पालखीमध्ये 700 वारकरी यांचा समावेश आहे। ध्वज, पताका, टाळ, मृदुंग घेऊन अश्व आणि गजासह पायदळ पालखी रवाना झालेली आहे। तर आज सकाळीच ही पालखी रवाना झालेली आहे। तिथले आपण ही दृश्य पाहतोय। वारकऱ्यांसोबत तिथले ग्रामस्थ सुद्धा यामध्ये सहभागी झालेत। गजानन महाराजांची पालखी आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। सकाळीच ही पालखी आता मार्गस्थ झाली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। अमोल गावंडे आपल्या सोबत आहेत। अमोल, ही पालखी आता मार्गस्थ झालेली आहे, एकंदरीतच कसं वातावरण आहे? नक्कीच विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान केलेलं आहे। या पालखीचं यावर्षी 56 वर्ष आहे। संपूर्ण जे शेगावमध्ये आहे भक्तिसागर आपल्याला पाहायला मिळत आहे। कालपासूनच मोठ्या प्रमाणात भाविक भक्त गजानन महाराजांच्या पालखीला निरोप देण्याकरता शेगाव दाखल झाले होते आणि आज संपूर्ण सकाळी जे 7 वाजता पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली तर संपूर्ण जे शेगाव आहे ते भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळालं आहे। एकंदरीत 700 वारकऱ्यांना घेऊन ही पालखी आता पंढरपूरकडे प्रस्थान झालेला आहे। या पालखीमध्ये 700 वारकरी आहेत, त्यासह अश्व आहे, त्यासह विविध प्रकारचे जे आहे ते वाहन आहे या पालखीमध्ये आणि एकंदरीत 56 या पालखीचं हे 56 वर्ष आहे। संपूर्ण जे शेगाव आहे शेगावमध्ये भक्ती वातावरण आहे। 700 किलोमीटरचा प्रवास करून ही पालखी पंढरपूर पोहोचणार आहे। एकंदरीत 33 दिवसाचा या पालखीचा प्रवास आहे आणि 3 दिवसाच्या आषाढी एकादशीला पंढरपूरला 3 दिवसाआधी पोहोचल्यानंतर पंढरपूरला 3 दिवसाला मुक्काम केल्यानंतर या पालखीचा परतीचा मार्ग शेगावकडे सुरू होणार आहे। एकंदरीत 1276 किलोमीटरचा एकूण प्रवास या गजानन महाराजांच्या पालखीचा होत असते। इथून पावली चालती पंढरीची वाट या जयघोषामध्ये संपूर्ण जी पालखी आहे आता पंढरपूरला प्रस्थान झालेली आहे। संपूर्ण शेगावमध्ये आपल्याला या पालखी निमित्त भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत 700 वारकरी टाळ मृदुंगासह गजानन महाराजांच्या जयघोषामध्ये ही पालखी आता पंढरपूरला प्रस्थान केलेली आहे। या पालखीचा जो प्रथम मुक्काम आहे तो नागझरी येथे असणार आहे, त्यानंतर अकोला येथे ही पालखी पोहोचणार आहे। अकोल्यावरून हा समोरचा जो मार्गक्रमण आहे या पालखीचा सुरू राहणार आहे आणि 33 दिवसांचा प्रवास करून पालखी ही पंढरपूर येथे दाखल होणार आहे आणि पंढरीच्या भेटीनंतर 3 दिवसा मुक्कामानंतर पालखी ही परतीच्या मार्गाने मिळणार आहे। संपूर्ण जे भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी 56वं वर्ष आहे वारीचं आणि त्यामुळे प्रचंड उत्साहाचं वातावरण एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।